तिसरी चौथी नाही घेतली तर पाचवी बाय डिफॉल्ट चॅलेंज ओव्हर असेल. आणि सामना हा 6 षटकांचा असेल. 2-2-1-1 50 वर्सेस 150. नवीन नियम आम्ही काढलाय. 11 रन झाले की 15, 12 रन झाले की 18 आणि 9 रन झाले की 4 रन मायनस झाले की 4 मायनस 5च बसणार आणि 11 झाले की 5 वाढणार 16 होणार. 50 वर्सेस 150 50 वर्सेस 150. नवीन नियम या नाईट लीग मध्ये. राजवर्धन दादा चषक. बॉलिंग असेल 2-2-1-1. 4 बॉलरचा वापर करायचा आहे. मॅक्झिमम लिमिट असेल 2चं. राईट आर्म वरती मारा करतो शंतनू गाते आणि फलंदाजीसाठी आहेत आमचे मित्र भूषण महादार सर. दबाव टाकण्याचा प्रयत्न खेळाडूंकडून. जबरदस्त फलंदाज आहेत. मजबूत बांधायचे आहेत. सहज मारला तर चेंडू सीमारेषेवर जातो. महादार सर यांचा. राजवर्धन दादा चषक आयोजित SB पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इंदापूर. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपणावर जवळपास 10,000 लोकांनी सामने बघितलेत. या सामन्यासाठी स्पॉन्सरशिप म्हणून खूप साऱ्या यजमानांनी व या कॉलेजच्या ॲल्युमिनी स्टुडंटनी मदत केलेली आहे. व्यक्तिगत एकाने संघासाठी 1 धाव काढून खातं खोललेलं आहे. गणेश पाडोळे सर यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. ती शंतनू गाते. आता मात्र उत्कृष्ट फलंदाज विरुद्ध उत्कृष्ट गोलंदाज सामना होतोय. तटवण्याचा प्रयत्न. निर्धाव टाकलेला चेंडू. बाजीगर संघाने फ्री होऊन खेळायचंय कारण आपल्याला आणखीन एक संधी असणार आहे. तुम्हाला संधीचं सोनं करता यायला पाहिजे. संधीवर संधी देव तुम्हाला देतोय आणि तुम्ही आतापर्यंतच्या लीग मध्ये सर्वोत्कृष्ट खेळ केलाय तो बाजीगर संघाने. क्वालिफायर 1चा सामना आणि टॉपला आहे. टीम टॉपला आहे. स्टाफ लीग मधून तटवलेला चेंडू. गोलंदाजीसाठी आले ते सुजित ढोणे. राईट आर्म वरती मारा. व्यक्तिगत पहिलं संघासाठी 2रं षटक टाकतायत. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभलेत ते जाधव सर व सपकाळ सर. तटवलेला चेंडू 1 धाव घेणार आहे. शंतनू अतिशय वेगाने चेंडूवर जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे संघाचं. मंडळ सर्व स्पॉन्सरचे आभार मानतंय की ज्यांच्या सहकार्याशिवाय हे सामने शक्य नव्हते. जाकीर मंडप आमचे मित्र जाकीर भाई यांचाही विशेष आभार आहे. अतिशय उत्तम लाईटची व्यवस्था त्यांनी आम्हाला करून दिली. क्षणात काय अडचण आली की उपलब्ध असणारे आमचे मित्र जाकीर. सुंदर गोलंदाजी. आमचे मित्र उत्कृष्ट लाईव्ह प्रक्षेपण करतायत युट्यूबच्या माध्यमातून. स्पोर्ट्स ऑन युट्यूब. मित्राचं नाव आहे विक्रम आणि शंभूराज. प्रीतम आणि शंभूराज उत्कृष्ट लाईव्ह प्रक्षेपण करतायत सुरुवातीला पहिल्या दिवसापासून. सुंदर गोलंदाजी. चैतन्य शिरकांडे काळेमळ्याचा प्लेअर येतोय. परत एकदा राईट आर्मवरती टाकतोय. व्यक्तिगत पहिलं संघाचं 3रं षटक. धावांवरती काहीसा अंकुश आहे. पाडोळे सर यांच्या बॅट मधून चौकारांची आतषबाजी होती का बघायचंय. ऑन साइडच्या दिशेने तटवलेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय 7 नंबर जर्सीने.
सुंदर पद्धतीने तटवून स्ट्राईक रोटेट केलाय. आता मात्र चांगला फलंदाज आहे. चौकार मारला चांगला फलंदाजानं माझ्या बाजूने. कॉमेंटेटरला लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. फारुख सय्यद सर यांनी जोरदार फटकेबाजी ते करतात. माहेर आहेत त्यामध्ये ते आणि धावफलक वेगाने हलवतायत. परत एकदा चौकार जातोय का गेलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बार बेंडिंग मॅक्सी यांचा. मॅक्सीची खासियत आहे लवचिकता अंगात गच्च भरलेली आहे. एस.बी. पाटील हॉस्टेलचे प्रेक्षकांना माहित असावं एस.बी. पाटील हॉस्टेलचे जे ग्रिल होतं त्या मॅक्सीमुळे आम्ही संख्या 1 बाद 12 धावा जरा वाढवायच्यात. 18 चेंडू बाकी आहेत. 1 फलंदाज बाद आणि 12 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं आता खरी चॅलेंज ओव्हर घ्यायची गरज आहे कारण असेही फटकेबाजी करणार आहेत. तशी दोन्ही फटकेबाजी फलंदाज फटकेबाजी करण्यात तसं नसतं. तुम्ही पहिले बॅटिंग तुम्ही जेव्हा ठरवता ना त्याच्यानंतर बॉलला बदल पाच ओव्हरला येईल. चॅलेंज वर घेतलेलं आहे बाजीगर संघाने. धावांचा पाऊस पाडताय ते फारुख. तटवलेला चेंडू निर्धाव डॉट चेंडू. दिशा द्यायची गरज आहे. थोडे ब्लॉकल चेंडू टाकतायत. या लीग मधले उत्कृष्ट गोलंदाज आहेत. क्लीन बोल झालेले आहेत फलंदाज. या लीग मधला उत्कृष्ट गोलंदाज जर कोण असेल तर हा 3 नंबर जर्सी मध्ये खेळणारा शंतनू गाते. आतापर्यंत जर हिस्ट्री काढली पहिल्या दिवसापासूनची तर त्यांनी ओव्हर मध्ये कधीच 5 धावांच्या वरती धावा दिलेल्या नाहीत आणि 1 नाही तर 2 फलंदाज हमखास बाद करतो. तो उत्कृष्ट गोलंदाज आहे. आता मात्र वीरेंद्र सहवाग आलाय बाजीगर संघाचा. कळाशीचा ढाण्यावाग तुषार देवकर इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. तटवण्याचा प्रयत्न पाहायचे धाव घेत आहेत का नाही. निर्धाव टाकलेला चेंडू आहे. कोणतीही धाव यावरती नाही. बांधून ठेवले बाजीगर संघाला शंतनू गाते यांनी. पुढचा चेंडू जबरदस्त फलंदाज तुषार देवकर सर यांना. गुडलेन गोलंदाज आहे. एकही टप्पा बाहेर टाकत नाही. अचूक टप्पा आहे. तटवलेला चेंडू आहे. पाहायचे किती धावा निघतायत. 1 धाव पूर्ण. शेवटचा चेंडू आहे. 13 चेंडू बाकी आहेत. एक रन आत्ताची फक्त. आता चॅलेंज ओव्हर होती 50 वर्सेस 150 नियम हा घातक आहे. धावा जर 10च्या वर गेल्या तर बंपर आहे. बंपर बोनस आहे. धाव संख्या 13. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 13. आता मात्र लूज गोलंदाज आहे. तटवला चेंडू. पुढचा चेंडू अक्षय भैया राजपूत यांना. तटवलेला चेंडू. अक्षय भैया फटकेबाजी करतात. तुफान फटकेबाजी पाहायला मिळते त्यांच्या बॅट मधून या लीग मध्ये. चौकार फटकेबाजी मध्ये माहेर आहेत. अक्षय भैया राजपूत यांच्या बॅट मधून निघालेला हा डाबर चवनराज चौकार. खूप वेळानंतर बाजीगर संघामध्ये जल्लोष होतोय. भरपूर चेंडू बाकी आहेत. पाहायचे किती चौकारांची आतषबाजी करतात ते अक्षय भैया. या लीग साठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिले ते अक्षय भैया स्वतः फलंदाजीसाठी आलेत. उत्कृष्ट फलंदाज आहेत. डावखुरे फलंदाज. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्यात ते माहेर आहेत. परत एकदा रिस्पेक्ट केलेला आहे चेंडूचा.
पुढचा चेंडू अक्षय भैया राजपूत यांना. बॉल 4 झाले, 4 2 बाकी आहेत. सेकंड लास्ट बॉल आहे. गोलंदाज थोडासा घाबरतोय. चौकार जातोय, काने गेलेला आहे चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्कृष्ट फलंदाज आहेत अक्षय भैया राजपूत. सलग दुसरा चौकार. चेंडू बॅटला लागला की बंदुकीच्या गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. उत्कृष्ट फलंदाज आहेत ते. गोलंदाज थोडासा घाबरलेला दिसतोय. आता मात्र सुटलेला जीवनदान भेटले अक्षय भैया राजपूत यांना. कोणतीही धाव नाही. धावा 1-1 चोरायचे आहेत. असं करून कसं चालेल. शेवटचा चेंडू होता. स्ट्राईक रोटेट होत होती. धाव संख्येत भर पडत होते. चांगले चेंडू बॅटवरती येत होते अक्षय भैयांच्या. ठरवून धाव घ्यायला पाहिजे होती. षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावांमध्ये भर पडून धाव संख्या झाली 21. बाजीगर संघाची धाव संख्या आहे 21. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पाहायचंय कळाशीचं पाणी बावड्याच्या दिशेने जातंय का नाही. चौकारांची बरसात होते का पाहायचंय. गोलंदाज आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजीमध्ये माहेर आहे. चौकार, खणखणीत चौकार. कळाशीचं पाणी एसबीच्या दिशेने आलंय आणि 1 चेंडू 4 धावा ज्यांचा स्ट्राईक रेट आहे या ओव्हरचा. परत एकदा तटवलेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. उत्कृष्ट फलंदाजी आहे. फलंदाजाचं नाव आहे तुषार देवकर. पुढचा चेंडू आणि तटवलेला धाव घेतात. पाहायचंय काय होतं. 1 धाव पूर्ण. 3 चेंडू मध्ये 9 धावा वसूल केलेल्या शेवटच्या षटकामध्ये तुषार देवकर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताय. तेवढीच उत्कृष्ट फलंदाजी अक्षय भैया राजपूत यांच्या बॅट मधून निघते. पाहायचंय किती धावा जमवत आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. चौकारांची बरसात करायची. धाव संख्येत वेगाने बदल झालाय आणि आता मात्र अक्षय भैयांसाठी गोलंदाज घाबरलेले आहेत. दिशाहीन टाकलेला चेंडू. अवांतर धाव संख्येत भर वाईडच्या रूपाने. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. अक्षय भैया राजपूत स्ट्राईक वरती आहेत. जोरदार फटकाबाजी करण्याच्या प्रयत्नात अक्षय भैया षटकार मारून बाद झालेत. सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाचा धावफलक अतिशय वेगाने वाढवून तंबूत परततायत ते अक्षय भैया राजपूत. स्ट्राईक वरती जात आहेत. या कॉलेजचे अकॅडमिक डीन विनय नलावडे सर तेवढेच उत्कृष्ट फलंदाज आहेत ते सुद्धा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पाहायचंय किती धावा घेत आहेत. थोडासा झटका बसला बाजीगर संघाला. अक्षय भैया राजपूत आउट व्हायला नको होते. निर्धाव टाकलेला चेंडू वाईड. माफ करा, पंचांचा निर्णय आहे वाईड. अवांतर धाव संख्येत भर पडते. 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र पाहायचंय चौकार जातोय का आणि चेंडू सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. विनय नलावडे सरांच्या बॅट मधून निघालेला डाबर चवनराज चौकार. धाव संख्येत वेगाने बदल. अतिशय महागडे षटक ठरतंय. 15 धावा आलेत 5 चेंडू मध्ये. पाहायचे आता किती धावा वसूल कर आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न झेलबाद झालेत. विनय नलावडे सर 2 चेंडू मध्ये 4 धावा जाऊन बाद. 200चा स्ट्राईक रेट. षटक संपले. 6 षटकाच्या समाप्तीनंतर बाजीगर संघाची धाव संख्या झाली 36. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान आहे. 36 चेंडू 37 धावांचं आव्हान. चेंडू जमा करायचा आहे पंचांकडे. नवीन चेंडू आहे. सुंदर फटकेबाजी शेवटच्या 2 षटकामध्ये पाहायला मिळाली. अॅल्युमिनियमचा संघ आमचे मित्र उत्कृष्ट पॅकेज ज्यांना आहे ते डी भगत. सामना पाहण्यासाठी सोन्या गायकवाड, तृषाल मारकड, वैभव कवडे यांचं आगमन होते. गणेश पोटरे नवीन लग्न होऊन मैदानात आहेत. गेल्याच आठवड्यात ज्यांचा विवाह झाला ते रोज इथेच आहेत. सर्व अॅल्युमिनीचं सहृदय स्वागत करण्यात येते एसबी पाटील कॅम्पस मध्ये. ज्यांनी आतापर्यंत आपले नाव कमावलं, उत्कृष्ट पॅकेजच्या नोकऱ्या मिळवल्या,
कॉलेजचं नाव रोशन केलं, त्याबरोबर स्वतःची उन्नती केली, स्वतःचं नाव रोशन केलं, आईवडिलांचं नाव रोशन केलं, असे आमचे जुने जाणते विद्यार्थी, आमच्या सर्वांचे लाडके विद्यार्थी मैदानात सामना पाहण्यासाठी उपस्थित आहे. SB पाटील कॉलेज कडून त्यांचं मनपूर्वक आभार मानण्यात येते, सहर्ष स्वागत करण्यात येते आल्याबद्दल. सामना लवकर सुरू करायचा आहे. यानंतर ड्रिंक ब्रेक झालाय का? ओके ओके. यानंतर होणारा एलिमिनेटरचा सामना असेल, जो म्हणजे दोन्ही ग्रुपमध्ये जे सेकंड नंबरला राहिलेल्या टीम्स असतील त्यांच्यामध्ये, त्यातून जो संघ जिंकेल तो ह्या सामन्यात हारलेल्या संघासोबत खेळेल आणि जो संघ हारेल तो ह्या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा संघ ठरेल. पुढचा होणारा सामना असेल तो म्हणजे गेम स्विंगर्स वर्सेस SB स्टाफ इंडियन्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा आहे टॉस उडवण्यासाठी. बदल आहे थोडा, बाजीगर संघ सामन्यात थोडा बदल आहे. टॉस नंतर उडवला जाईल. रक्षण सजवून घ्यायचंय पटकन. देवकर सर सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देताना टेन्शन फ्री माणूस सध्या. इथे स्थळ ठोकून आहेत. पहिली ओव्हर घेऊन येत आहे. फारुख सय्यद सर प्रथम षटक. चला, हा क्वालिफायर 1चा सामना आहे. ह्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्याला आणखीन एक संधी असेल. सामना सुरू होतोय सर. राईट अमोर द विकेट फारुख सर आणि पहिल्या सुरेख झेल, अतिशय सुरेख झेल. बघा, आम्ही सांगतो ह्या संघाची गोलंदाजी खूप सुरेख आहे. एकही गोलंदाज स्टंप अटॅक सोडून गोलंदाजी करत नाही, त्यामुळे सामना रंगतदार होणार आहे. बघा, मादार सरांनी घेतलेला सुंदर असा झेल. अगदी साहिल सरांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल त्यांनी इथं आणून द्यायचे. साहिल भगवान सरांच्या. अतिशय सुंदर झेल. परत रिकॅप करून बघावा असा झेल. फारुख सर सुंदर अशी गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट शिव दत्त नेक्स्ट बॅट्समन. फारुख सर टू शिव दत्त. देवकर सरांचा आवाज थोडासा बसलाय. पुढचा चेंडू आणि इथेही धावा धावण्याचा चान्स होता आणि धावबाद. सलग 2 चेंडूंमध्ये 2 विकेट. आत्ताच युट्यूबला आम्ही बघितलं, सरांचा अतिशय बरोबर डिसिजन आहे. फलंदाज बाद आहे. युट्यूब मध्ये बघितलंय जस्ट आम्ही. येस, लाईन वर आहे आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर. तुमच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे सतीश सर. लाईन बिलॉंग्स टू अंपायर. यस यस, डायरेक्ट हिट आहे. सर वी आर वॉचिंग ऑन द YouTube also. Don't take tension. We are having the camera and all these things. तिसरा हॅट्रिक चान्स. तिसरा बॉल आणि सन्मानाने खेळवला गेलाय. तिसरा बॉल. अतिशय संयमी फलंदाज. चांगली गोलंदाजी करतायत बाजीगर संघामध्ये. 9 चंद्याचं वातावरण. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चांगले फलंदाज बाद होत आहेत, पण ह्या संघामध्ये ही 5 ते 6 चांगले फलंदाज आहेत. चौकार. थोडासा दिशा भटकलेला चेंडू. काय हरकत नाही, एखाद्या ओव्हरमध्ये एखादा बॉल असा असतोच. फारुख सर खूप छान गोलंदाजी केली तुम्ही. या आत्तापर्यंत झालेल्या ओव्हरमध्ये सगळ्यात रिकॅप करून बघावा असा क्षण म्हणजे महादार सर यांचा कॅच. अतिशय सुंदर कॅच. पुढचा बॉल आणि ऑफ साइडला थोडासा तटावलेला चेंडू. 4 जाताना. लाईन वर नाही तू मागे खेळ.
अतिशय सुरेख बॅटिंग शिव यांची. ह्या संघात 3 ते 4 शांत डोक्याचे खेळाडू आहेत. बघा कोणालाही यायचं असेल युट्यूब वरती तो फलंदाज बाद होता की नाही बघायला तर इथे आहे फलंदाज. आम्हाला वाटलेलं लाईन वर आहे पण लाईन वरती पण बॅट नव्हती. आभार आहे युट्यूब दादा, अतिशय सुरेख टिपलंय तुम्ही. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाले 12. पहिल्या 2 चेंडूत 2 फलंदाज बाद होते पण शिवदत्त शांत खेळाडू, यश नवले शांत खेळाडू. पण बाजीगर संघाने अजून हार मानलेली नाहीये. स्कोर किती का असे ना क्वालिफायर 1चा सामना आहे. ह्या सामन्यातला कॉन्फिडन्स पुढच्या सामन्यात घेऊन जायचंय. पाडुळे सर टू यश नवले. नो चेंडू, हाईटचा नो चेंडू, फ्री हिट असेल. पंच म्हणून कामगिरी पाहतायत आमचे मित्र. वाईड चेंडू, फ्री हिट कंटिन्यू. सपकळ सर आणि सतीश जाधव सर. काही हरकत नाही सर, पहिले बॉल कलेक्ट करायचंय. थ्रो करण्यासाठी नका जाऊ, फक्त बॉल स्टॉप करा आतमध्ये. विद्यार्थ्यांना विनंती आहे बॉल टाकताना चिरप करू नका, त्या आधी करा. तेवढा सन्मान दिलाय यश नवले, अतिशय शांत खेळाडू आहे. चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने. पण बघा जो खेळाडू खेळतो त्याला माहित असतो की तिथे पडलेला बॉल हा फिरत असतो. फारुख सैयद थांबलेच, बॉलचा वेट केला. चांगलं क्षेत्ररक्षण. विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधून आलेले या दोन्ही संघ अतिशय ऑलराऊंडर पद्धतीचे आहेत. पुन्हा एकदा सन्मान देताना चेंडूला. टार्गेट 37 धावांचा आहे त्यामुळे विचार करून खेळत आहेत. पुढे सरसावत मारलाय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केले ते म्हणजे अक्षय राजपूत सरांनी. चेंडूला शेवटपर्यंत जाऊन दिलं नाही. बघा लो स्कोरिंग मॅच आहे तरी पण मॅच मध्ये रंगत ठेवली ती आतापर्यंत. मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं. आपण लीग मध्ये अपसेट्स पूर्ण पहिल्यापासून बघितलेत. अपसेट सुरू झाले होते ते म्हणजे षटक संपते, धावसंख्या झाली ती म्हणजे 20. SB पाटील प्रीमियर लीग हे वर्ष 7वं आहे. 6 वर्ष ही लीग झाले. ह्या लीग मधले 2 वेळेसचे चॅम्पियन SB किंग संघ काल नॉकआउट मधून बाहेर झाले. अॅल्युमिनीचा संघ ज्या टीमचा दबदबा असतो तो बाहेर झाला. आणखीन एक अपसेट म्हणजे 20. आणखीन एक अपसेट म्हणजे काल 20. अजून कोणाला सांगायचे? 4 वेळा मी 20 सांगितलं आता मित्रांनो. 24 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. गोलंदाज आहेत तुषार देवकर सर. त्यानंतर स्टाफ इंडियन संघ ही 2दा हारला. इनविसिबल वॉरियर्स संघ जो गेल्या 2 वर्षापूर्वीचा विजेता होता तो सुद्धा स्पर्धेतून बाद. यावेळेची टुर्नामेंटच अपसेटची आहे. चौकार, चांगला फटका. पण सगळ्यांना आनंद होत असेल की जे नवीन सगळे टीम्स आल्यात आणि ज्यावर आल्यात त्यांचा खेळ बघून आपले अॅल्युमिनी असतील किंवा आम्ही सुद्धा असो आम्हाला सुद्धा चांगलं वाटतं की नवीन चॅलेंजर्स येत आहेत. चांगला फटका बघूया. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. धाव होतं ते बघायचंय. धावबाद. चांगलं क्षेत्ररक्षण केले फारुख सय्यद सरांनी. बघा एक लक्षात घ्या, ॲव्हरेज एज जर काढलं तर आता फिल्डिंग करते ते संघाचं ॲव्हरेज एज असेल 37 ते 38 आणि विद्यार्थ्यांचं ॲव्हरेज एज काढलं तर ते असेल 20 म्हणजे 17 वर्षांचा डिफरन्स आहे 2 टीमच्या एज मध्ये. तरीही जी कॉम्पिटिशन चालू आहे, जे लढत चालू आहे त्यात मात्र कुठेच कमी तर जाणवत नाहीये. साहजिक आहे विद्यार्थ्यांची इंटेन्सिटी मॅच करताना खूप एनर्जी ड्रेन होते. शेवटी ही लीग विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांनीच चांगला खेळ दाखवायचा आहे.
सन्मान देताना यश नवले शांत खेळाडू. या लीगने खूप सारे चांगले खेळाडू घडवले. सगळ्यात बेस्ट खेळाडू आतापर्यंत आम्ही बघितलाय फलंदाजी मधला तो म्हणजे सोन्या गायकवाड, ऋषी बर्गे, दत्ता भगत, वैभव कवडे, त्रुशाल मार्कड. त्याआधी बघितलं होतं ते म्हणजे राम पवार, सूरज गावडे, किरण ढेके. जेवढी नावं घेऊ तेवढी कमीच आहेत. सर्वांनी ह्या लीगला आत्ता ह्या उंचीवर नेलंय त्या सगळ्याचं श्रेय ह्या अॅल्युमिनी खेळाडूंना जातं. काहींची नावं घ्यायची राहिली असतील तर त्यांनी मला माफ करायचंय. मिसफील्ड झालेलं आहे. अन्यथा हा सुद्धा धावबाद झाला असता. काही हरकत नाही सर. चेंडू कलेक्ट करायचंय. षटक संपते. 3 षटकानंतर धावसंख्या झाली 29. 3 षटक 29. आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 18 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. बघा मी सांगितलं खेळाडू घडवलेत आणि आत्ताचे सुद्धा करंट खेळाडू आहेत की जे ओव्हर घेतले का नाही घेतली. आत्ताचे जे खेळाडू आहेत ते सुद्धा ह्या लीगला बघूनच तयार होत आहेत. ज्यांच्यामध्ये आपण बघतोय की यावर्षी सगळे नवीन संघ बांधणी झालेले खेळाडू आलेत. 2017ला ही लीग सुरू झाली होती. 2017 मध्ये मला वाटतं शाळेच्या ग्राउंडवरती आपण ही लीग सुरू केलेली. खूप छोट्या स्वरूपाची लीग होती. आम्हाला अजूनही आठवते की जे पंच म्हणून कामगिरी पाहतात सपकळ सर त्यांच्या आम्ही ते हॅलोजनच्या कांडी असतात फक्त त्या आणल्या होत्या आणि त्यांनी सगळं ग्राउंड चारी बाजूनी लाईटनी सजवलं होतं. बक्षीस होतं फक्त 2000 रुपये. पण स्पॉन्सरही कोणी नव्हते. जे स्टाफ होता त्या स्टाफनी सगळ्यांनी 500 400 800 रुपये काढून ती सगळी लीग भरवली होती आणि आज त्या लीगला एवढं भव्य दिवस स्वरूप आले की आत्ता उलाढाल ही अराउंड 3-4 लाखाच्या आसपास होते आणि सर्व आपले अल्युमिनी विद्यार्थी ती मदत देतात. चांगला फटका चौकार आणि अल्युमिनी विद्यार्थ्यांचं नाव आलं की त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप कशी आणायची हे राम गोगरे सरांनी एवढं कोणाला कळणार सांगा. प्रत्येक वर्षी 3 ते 4 वर्ष आपण बघतोय अख्खी लीग अल्युमिनीचे खेळाडू आणि ते सुद्धा हौशीने देतात. त्या सगळ्यांचे आभार. सन्मान दिलाय. चांगली गोलंदाजी फारुख सय्यद सर, पाडोळे सर, अक्षय राजपूत सर यांनी पूर्ण लीग मध्ये चांगली गोलंदाजी केली. चांगला फटका आणि हे सामना संपतोय. अनस्टॉपेबल वॉरियर संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय. पण बाजीगर संघाने थोडं अनालिसिस करायचंय. नाराज होऊन जायचं नाही कारण आणखीन एक संधी त्यांना आहे. त्यांना आता पुढचा जो सामना होणार आहे त्यातील विजेत्या संघाबरोबर क्वालिफायर 2 चा सामना खेळायचा आहे. सर आत्ताच्या सामन्याचं कसं असेल साहिल सर? साहिल भगवान सर पॅव्हलियनकडे यायचे. दोन्ही संघांनी तयार